परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र पंचमोल्हास. परमार्थ निकेतनात बसविलेले मोझॅक टाईल्सबद्दल ऑर्डर देण्यापूर्वी मंडळींनी दुकानातून 10 नमुने आणून आईंच्या पुढे ठेवले. तेव्हा आई म्हणाल्या, सध्या मातीची जमीन करावी. 4 वर्षात जमीन उतरली नाही तर मग मोझॅक टाईल्स बसवावे. तरी त्याच लाद्या बसवायच्या असा सर्वांनी हट्ट धरला होता आणि ऑर्डर देण्यासाठी लाद्यांच्या मालकाला बोलावून आणले. लाद्यांचा नमुना आईने सांगावा म्हणून सर्वांचा जेव्हा आग्रह झाला तेव्हा एक गुलाबी आणि एक पिवळी फरशी असावी. त्या दोन्हीमध्ये फक्त काळे खडे असावे असे आईने सांगितले. काळे म्हणाले, एकरंगी दाण्याने लादी शोभून दिसणार नाही. आई म्हणाल्या, लाद्या भजनाच्या जागेत बसवायच्या आहेत की दिवाणखान्यात? भजनाची जागा म्हणजे देवाच्या विषयीची श्रद्धा वाढविण्याचे ठिकाण. माया ही बहुरंगी आहे आणि देव हा एकरंगी आहे. बहुरंग पाहून चंचल झालेल्या मनाला एकरंगाने स्थिर करावयाचे आहे, म्हणून मला एकरंगी लादीच पसंत आहे. त्यानंतर लाद्या बसविण्यात आल्या. पण 2 वर्षांनी जमीन खाली उतरून जेव्हा फरशांवर परिणाम झाला तेव्हा आईंच्या म्हणण्याप्रमाणे साधी जमीनच करायला हवी होती असे सर्वांना वाटले. लाद्या बसविल्यानंतर जेव्हा पॉलिशच्या कामासाठी मशीन आणली तेव्हा पॉलिशच्या कामासाठी किती दिवस लागतील असे आईने विचारले. 15 दिवसात आम्ही काम पुरे करू. त्याहून जास्त म्हणजे 22 दिवस लागतील असे मशीनवाल्याने सांगितले. काम सुरू झाले. 4थ्या दिवशीच मशीन बिघडली म्हणून नेण्यात आली. आईने बाळकृष्ण जांभेकरला आज मशीनचा आवाज का नाही असा प्रश्न केला. मशीन बंद पडली म्हणून दुरुस्तीला नेली आहे असे त्याने सांगितले. अरे, बटन दाबल्याशिवाय सुरू होणार कशी? बंद पडली म्हणून दुसरे ठिकाणी कामाला नेली असेल. पण आईंचे हे सांगणे त्याला पटले नाही. 8 दिवसानंतर पुन्हा मशीन आली. 4 दिवसांनी बंद पडली म्हणून पुन्हा नेली. याप्रमाणे 8 वेळा मशीन नेणे आणणे झाले. प्रत्येक खेपेला मशीन बंद पडली हे मशीनवाल्याचे बोलणे प्रत्येकांना खरे वाटे. पण आईने पहिल्यापासून शेवटपर्यंत एकच तर्क लागू केला होता. 4 महिन्यानंतर पॉलिशचे काम पुरे झाले. मशीन घेऊन जातेवेळी आईने त्या मशीनवाल्याला, प्रथम तू काम पुरे व्हायला 15 अगर 22 दिवस लागतील असे म्हणाला होतास, मग 4 महिने कसे लागले असे विचारले. तेव्हा तो म्हणाला, काय करू आई, हे देवाचे ठिकाण आहे म्हणून खोटे बोलत नाही. आम्ही बोलून चालून नोकर लोक. सावकार सांगतात, इथे थोडेसे काम करून मशीन बंद पडली म्हणून दुरुस्तीला नेतो असे सांगून दुसरीकडे कामाला घेऊन जा. तिकडे थोडेसे काम करून मशीन बंद पडली म्हणून दुरुस्तीला नेतो असे सांगून पुन्हा इकडे या. यामुळे आमचा नाईलाज झाला. हे त्याचे बोलणे ऐकून आईंचा तर्क बरोबर असल्याचे सर्वांना पटले. एकदा आईंचे विमानातून ठाण्याला जाण्याचे ठरले. त्यामुळे गाडीने जाणाऱ्याबरोबर आईने आपली कपड्यांची बॅग व बळकटी पाठवून दिली. पुढे बाबूराव काळे आपल्या खेड्याहून मुंबईला जात असता आईंना भेटायला श्रीहरी मंदिरात आले. तेव्हा आपल्या मोटारीमधून मुंबईला येण्याबद्दल त्यांनी आईंना आग्रह केला. त्यावर सुमनसह आई निघाल्या. मदलूर व हलशीकर हे पण आईंच्या सोबत निघाले. जाता जाता भक्त मंडळींच्या आग्रहास्तव वाटेत कोल्हापूर, सातारा, पुणे असे मुक्काम करीत जाण्याचे ठरले. तेव्हा आईने सुमनला सांगितले, जरूर लागणारे कपडे बॅगेत भरून ती बॅग पुस्तकाच्या पार्सलजवळ नेऊन ठेव, नाहीतर घाईत विसरायला होईल. सुमनने बॅगेत कपडे भरले पण बॅग जागेवरून हलवली नाही. ती बॅग मोटारीत सुमननेच ठेवण्याचे ठरले होते. पहाटे 5 वाजता निघणे झाले. सर्व मोटारीत बसले. शेवटी सुमन मोटारीत बसताच लगेच मोटार सुटली.
कोल्हापूरला मुक्कामाच्या जागी गेल्यावर जेव्हा कपड्यांची जरुरी भासली तेव्हा सुमनने बॅग आणली नाही हे आईंच्या लक्षात आले. त्यावेळी आईने ठरविले की सुमन जरी चुकली तरी त्याबद्दल आपण शिक्षा भोगावायची. ती गोष्ट जर काळे, हलशिकर किंवा मदलूर यांना समजली तर ते लगेच विकतचे कपडे आणतील, म्हणून आईने ती गोष्ट गुप्तच ठेवली. एकूण ठाण्याला जाई तोपर्यंत वाटेत कोल्हापूर, सातारा, पुणे येथे आई आंघोळीपूर्वी पंचानेसीत आणि सुमनला कपडे धुवून वाळत घालण्यास सांगत आणि आंघोळ करून तेच कपडे वापरत असत. या गोष्टीवरून आईने सिद्धाश्रमात असताना एका पातळावर कित्येक दिवस कसे काढले हे आम्हाला कळण्यासाठी स्वामींनी अशा तऱ्हेने आमच्या निदर्शनास आणून दिले असावे असे मला वाटते. कृष्णाची किमया. आईंचा मुक्काम दादरला असताना दादरच्या भजनी मंडळातील प्रमुख भगिनी आईना म्हणाली, तुम्हाला मोसंबीचा रस काढून द्यायची माझी इच्छा आहे. तिच्या आग्रहास्तव आईने तिला संमती दिली. मात्र तुम्ही स्वतःच रस काढला पाहिजे, दुसऱ्याने काढला तर मी घेणार नाही असे तिला बजावले. थोड्या वेळाने तिने रस आणून आईंच्या पुढे ठेवला, पण बराच वेळ झाला तरी आईने त्या रसाला स्पर्श केला नाही. ते पाहून तिने, आई रस अजून का घेतला नाही असे विचारले. आई म्हणाल्या, हा रस तुम्ही काढलेला दिसत नाही. तरी मोठ्या धैर्याने, रस दुसऱ्याने कोणी काढला नसून मीच काढलेला आहे असे म्हणून आईना ती पटवू लागली. तेव्हा आई म्हणाल्या, आज्ञापालन केले नाही ही एक चूक तुमच्याकडून घडलीच होती. त्यावर खोटे बोललात ही दुसरी चूक घडली. त्यानंतर नणंदेने रस काढल्याचे तिने कबूल केले. त्यावर तिने प्रश्न केला, रस शेजारी ओकांच्याकडे काढला होता, असे असता माझ्याकडून काढला गेला नाही हे तुम्हाला कसे समजले? आई म्हणाल्या, कृष्णाची किमया. अजून एक प्रश्न. मी 6 वर्षे हरिस्मरण करतो, तरी माझी परिस्थिती अद्याप सुधारली नाही. पूर्वस्थिती प्राप्त होण्यासाठी अजून किती दिवस हरिस्मरण करावे लागेल असे एकाने विचारले. त्यावर आई म्हणाल्या, वंदे कुगळते वैकुंठ असे संत सांगतात. म्हणजे एकदा हाक मारली की ती देवाला वैकुंठात पोहोचते. आपण जिभेने हरिनाम घेतो आणि स्मरण करतो अन्य वस्तूंचे, तेव्हा ह्याला हरिस्मरण म्हणता येत नाही. मग फळ तरी कसे मिळणार? अन्य ध्यास नसताना, म्हणजे एकाग्र मनाने देवाचे स्मरण केले असता आपणास कोणतीच वाण पडत नाही. कोणत्या वेळी काय द्यायचे हे देवाला माहीत असते. तो सर्वज्ञ आहे, म्हणून त्याच्याजवळ काही मागावे लागत नाही. या बाबतीत माझा अनुभव म्हणजे, मी काही वर्षापूर्वी कर्जतला होते. तेव्हा एके दिवशी जोशीबाईंनी मंडईत जाते, काय भाजी आणू असे विचारले. तेव्हा मी कारंदे आणण्यास सुचविले, पण ते कारंद्यांचे दिवस नव्हते. त्यामुळे मंडईत त्यांना कोठेच कारंदे मिळाले नाहीत. बाईंनी आपल्या यजमानांना का तर आईंच्या तोंडून आज कारंदे आलेले आहेत, तेव्हा कोणत्याही परिस्थितीत आज कारंद्यांचीच भाजी करून आईंना वाढली पाहिजे हा त्यांचा हेतू होता. पण तेथेही त्यांना कारंदे मिळाले नाहीत. त्या कारणास्तव त्या जोडप्याला अतिशय वाईट वाटले. मी त्यांना किती सांगितले तरी त्यांची समजूत पटेना. इतक्यात एक बाई आली. त्यावेळी मी अंगणात शतपावली घालीत होते. ती म्हणाली, हे घ्या कारंदे, आज तुम्ही भाजी करून खावी अशी इच्छा आहे. असे म्हणून माझ्या हातात 4 कारंदे देऊन बाई परतली. कारंदे पाहताच त्या उभयतांना आनंद झाला, पण मुळाकडे मात्र त्यांचे लक्ष गेले नाही. म्हणजे हा सर्व कारभार कृष्णाचा आहे हे त्यांना कळून शकले नाही. मध्यंतरी रॉकेल मिळेनासे झाले. तेव्हा मंडळी म्हणाली, रॉकेल मिळत नाही, काय करावे?
मुंबईकडच्या लोकांना चुलीवर स्वयंपाक करणे माहीत नाही. कित्येकांना चुलीची देखील कल्पना नाही. अलीकडे हात काळे होतात म्हणून कोळसे वापरणे कमी झाले आहे. तेव्हा त्यांना स्टोववरच करावे लागणार. निदान 5 लिटर जरी मिळाले असते तरी बरे झाले असते, अशी सकाळी भाषा झाली. मंडळी सर्व 2 प्रहरच्या जेवणाला आपापल्या घरी गेली होती. त्यात एक गृहस्थ मोटारीतून आला आणि अलीकडे रॉकेल मिळत नाही, तेव्हा तुम्हाला रॉकेलची जरुरी असल्यास 1-2 डबे मी देऊ शकेन असे म्हणाला. तेव्हा 2 डबे काही नको, सध्या 1 डबा दिला तरी पुरे असे मी सांगितले. त्यावर अर्ध्या तासात येतो असे म्हणून तो परतला. मला गावाला जायचे आहे, यायला 1.5-2 महिने तरी लागतील म्हणून 2 डबे आणले आहेत असे म्हणून त्याने मोटारीतून डबे बाहेर काढले. त्याचे पैसे विचारताच मला नक्की माहीत नाही, कारकुनाला विचारून मागाहून कळवतो असे सांगून लगेच तो तेथून परतला. त्यानंतर अद्याप तो गृहस्थ दृष्टीस पडला नाही. मी खोकल्यावर श्री नानल वैद्यांचे औषध घेण्यासाठी मुद्दाम पुण्यास काही दिवस राहिले होते. श्री गत्रे यांचेकडे माझा मुक्काम होता. वैद्यांनी नाचणीचे सत्व व लाही पीठ घेण्यास सांगितले. त्याच दिवशी सायंकाळी एक इसम आला आणि ठाण्याच्या गोडबोलेबाईंनी नाचणीचे सत्व आणि नाशिकच्या बोडसबाईंनी लाही पीठ दिलेले आहे असे म्हणून देऊन गेला. यावरून पहा देव किती दयाळू आहे तो. एके दिवशी मोरेबाई म्हणाल्या, आता घातलेली बसकुरे पावसाळा असल्याने लवकरच घाण होणार. नवीन बसकुरे आणल्यास उत्सवाचे वेळी घालता येतील. सध्याचे तरी काम भागते ना, पुढचा विचार पुढे असे मी त्यांना उत्तर दिले. दुसरे दिवशी एक गृहस्थ पत्नी व 2 मुलांसह हरिमंदिरात आला आणि आम्ही अहमदनगरहून आलो असून 2 बसकुरे आणली आहेत, त्याचा स्वीकार व्हावा म्हणून विनंती करू लागला. तिसरे दिवशी मुंबईहून श्री दिनकर पाटील यांचे पत्र आले. त्यात मी अमुक वारी येणार आहे, येतेवेळी 2 उत्तमपैकी बसकुरे आणणार आहे. ती आईना फार फार आवडतील असा माझा विश्वास आहे असा मजकूर होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी हरिमंदिराला बसकुरे अर्पण केली. 1954 साली एका गुरुवारी पुढच्या गुरुवारपासून पुस्तके लिहिण्याचे काम हाती घे अशी सूचना मिळाली. त्यापूर्वी तयारी काय काय करावी लागेल असा विचार आला. लगेच अजून अवकाश आहे असे म्हणून मी झोपले. दुसरे दिवशी मुंबईची काही मंडळी आली. त्यांनी काही कागदाचे दस्त, अर्धा डझन पेन, टिप कागद, रबर बरोबर आणलेले माझ्या स्वाधीन केले. बेंगळुरूहून काही मंडळी आली. त्यांनी येतेवेळी फाईल्स, पंचिंग मशीन या वस्तू आणल्या. शिरोड्याहून दत्तात्रय काळे आले. त्यांनी टाक, बोरू, दौत व शाई आणि काही वह्या आणल्या. कित्येक जण लिहिण्याची सेवा द्या म्हणून आले. त्यामुळे मी कच्चे लिहून द्यावे व त्यांनी पक्के करावे असे काम सुरू झाले. 2 दिवसात कृष्णाने लेखनाची जुळवाजुळव कशी काय केली. कृष्णाची किमया काही और आहे. एकदा मी बेळगावहून मुंबईला गेले तेव्हा विमान 2 तासांनी येणार म्हणून बोलवायला येणाऱ्यांनी 8 वाजता विमानतळावर हजर राहण्याचे ठरविले. 2-4 वेळा 6 वाजता बसून 8 वाजता मुंबईला उतरणे झाले होते. पण त्या दिवशी 7 वाजता माझे मुंबईला पोहोचणे झाले. त्यामुळे बोलवायला येणारे विमानतळावर हजर नव्हते म्हणून एका भक्ताकडे अवचित उतरणे मला भाग पडले. त्यांच्या घरी नवरा बायको व एक मुलगा अशी माणसे होती. माझ्यासाठी त्यांनी कपाटातील पिअर सोप काढून दिला. तेव्हा बायको म्हणाली, मुलासाठी आणलेला साबण आहे. पण दुसरा साबण नसल्याने नाईलाजास्तव तोच साबण त्यांनी ठेवला. दुसरे दिवशी एक भक्त भेटायला आला. त्याने 6 पिअर सोप समोर ठेवले. त्यांच्या मुलाला खोकला येत होता म्हणून त्यांनी
बेनाड्रिल सायरपची बाटली आणली होती. मुलाला ते औषध देत असताना मला पण थोडे दे, सारखा खोकला येतो असे मी म्हणाले. तेव्हा ते म्हणाले, फार उंची औषध आहे, खास मुलासाठीच मी आणलेले आहे. दुसरे दिवशी एक जण डोंबिवलीहून, दुसरा ठाण्याहून, तिसरा कर्जतहून असे 3 जण मला भेटायला आले. तिघांनी पण बेनाड्रिल सायरपच्या बाटल्या आणल्या होत्या. एके दिवशी आपटे नावाचे एक गृहस्थ आईंच्याकडे आले आणि म्हणाले, माझी 5 मुले बालगृह या एकाच रोगाने दगावलीत. सध्या 6वा मुलगा झाला असून तो काल रात्री 8 वाजल्यापासून एकसारखा रडत आहे. बायकोला तेल लावायला आलेल्या बाईने तुमच्याकडे जाण्याबद्दल सांगितले, म्हणून मी आलो आहे. तेव्हा आपण माझ्या घरी येऊन जरा मुलाला पहा. आई म्हणाल्या, अजून 1 तासाने औषध मिळेल, तेव्हा कोणाला तरी पाठवून द्या. त्यावर औषध नेण्याकरिता त्यांची सासूबाई आली. आईने 1 चमचाभर औषध दिले आणि घरी गेल्यावर 15 मिनिटाला 1 थेंब औषध न सांडता त्याच्या पोटात घाला. अजून 5 तासांनी म्हणजे भर 12 वाजता हातपाय वाकडे व डोळे पांढरे करील, पण घाबरण्याचे कारण नाही. दुखणे सर्व निघून जाईल. मुलाच्या आईच्या पोटात काहीतरी वातूळ पडलेले दिसते. शेवग्याच्या शेंगा वगैरे असेल. काही वातूळ पोटात पडले नाही ना? ती बाई म्हणाली. 16 दिवसांची बाळंतीण वातूळ कशी खाईल? तेव्हा आई म्हणाल्या, बायकोजवळ खरं सांगू नये आणि वैद्याजवळ खोटे सांगू नये अशी म्हण आहे. मला जे वाटते ते मी तुम्हाला विचारले. त्यावर ती बाई म्हणाली, काल दसरा म्हणून पुरणपोळ्या केल्या होत्या. कटाच्या आमटीत शेंगा घातल्या होत्या. वर्षाचा सण म्हणून आज 1 दिवस सर्व खा बाई असे म्हणून मीच वाढले. पण ठळकवाडीत आमच्या घरी घडलेली गोष्ट तुम्हाला इथे कशी समजली? आई म्हणाल्या, यालाच कृष्णाची किमया म्हणतात. ओव्हरसिअर परांजपे यांचा स्वभाव अतिशय तापट होता. त्यामुळे घरातील माणसांवरच नव्हे तर कचेरीतील नोकर चाकरांवर देखील ते नेहमी कावत असत. परंतु आईंच्या सहवासाने लवकरच त्यांच्या त्या स्वभावात फरक पडला. एके दिवशी आईंचे प्रवचन बराच वेळ लांबल्यामुळे मंडळींना घरी जाण्यास सहजच उशीर झाला. रोजची वेळ निघून गेली तरी आपली बायको अजून घरी कशी आली नाही म्हणून परांजपे यांना राग आला. त्या भरात हातात काठी घेऊन आता तिला सर्वांच्या समोर मारणार असे म्हणून ते श्रीहरिमंदिरात येण्याकरिता भराभर वाट चालू लागले. परंतु आश्चर्याची गोष्ट ही की जसजसे ते श्रीहरिमंदिराच्या जवळजवळ येऊ लागले तसा तसा त्यांचा राग शांत होत जाऊन मंदिराच्या गेटाच्या आत प्रवेश करताच त्यांचा राग पूर्ण नाहीसा झाला. लगेच त्यांनी हातातील काठी गेटाबाहेर फेकून दिली. त्या दिवशी श्रीहरिमंदिरात त्यांचे प्रथमच येणे झाले होते. आईना पाहता क्षणी त्यांनी साष्टांग नमस्कार घातला आणि आपल्याला बायकोबद्दल आलेला राग कसा शांत होत गेला हे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, माझ्या वयाला आज 60 वर्षे झाली तरी आजपर्यंत मी कोणत्याच देवापुढे वाकलो नव्हतो. मंगळवेढ्याला असताना कामानिमित्त पंढरपूरला जरी मला वरचेवर जावे लागे तरी पांडुरंगाच्या दर्शनाला एक वेळ सुद्धा मी गेलो नाही. असा मी कट्टा नास्तिक. पण आज तुम्ही मात्र मला वाकायला लावलेत. आई म्हणाल्या, मी वाकायला लावणारी कोण? ही सर्व कृष्णाची किमया आहे. आईंचा मुक्काम रोह्याला होता. तेव्हा एके दिवशी बाळकृष्ण जांभेकर यांनी आईंना देण्यासाठी उसाचा रस आणला आणि रस घेण्यासाठी आईंना तो आग्रह करू लागला. तेव्हा यावेळी मला नको, तुम्ही सर्वजण घ्या असे आईने त्यास सांगितले. त्यावर त्याने तो रस तसाच ठेवून दिला व संध्याकाळी परत आईंना देण्याकरिता नेला. त्यावेळीही आत्ता नको बाळ असे आई म्हणाल्या. दुसऱ्या दिवशी तरी तो रस आईंच्या पोटात पडावा म्हणून स्वयंपाकाच्या वेळी त्या रसात कणिक भिजवून चपात्या करण्यात त्याने आपल्या मातोश्रींना सांगितले. बाळकृष्ण स्वयंपाकघरात बोलत होता आणि आई माडीवर होत्या. इतक्यात माडीवरून बाळकृष्णाला हाक मारून आई म्हणाल्या, आज मला बरे वाटत नाही म्हणून मी चपाती खाणार नाही असे लक्ष्मीबाईंना सांग.
तेव्हा तो एकदम चपापला. आपण आणलेला रस आईंच्या पोटात पडू इच्छित नाही, याचे कारण काय असेल म्हणून स्वतःशीच तो विचार करू लागला. त्यावर रस आणावयाला गेल्यावेळी आपण फौजदाराचा मुलगा असता आपल्याला रसवाल्याने लगेच रस का काढून दिला नाही म्हणून आपण रसवाल्याजवळ भांडलो होतो, ही चूक त्याच्या लक्षात आली. ओम नमः शिवाय.